झाला, बहुत बेकार सीन झाला. वर्धा रेल्वे स्टेशनवर खूप मोठा रेल्वे स्टेशन आहे. हा खूप मोठा रेल्वे स्टेशन आहे. मी या गलतीने मी आलो होतो. बिलकुल भाई समजत नाही मला जायचं कुठे होतं, मी गेलो कुठे. म्हणजे मी वर्धेला आलो, गलतीनं आलो, पण ठीक आहे. मी यांच्या घरी आलो, काकांनी मला सोडून दिलं. सो आता मी इथून नागरीला जाईल. वर्धा रेल्वे स्टेशनवर आहो. आज तरी बरोबर मी गाडी पकडी. बघू दिवसभर का होते, दिवसभर का. भाई हे काय आहे जरा कन्स्ट्रक्शन. मी आता विचारीन कोणाला, भाऊ रेल्वे कुठून कुठून जाईल, कशी जाईल, बल्लारशाला जाईल का नाही. हेच असेल तर ठीक आहे, नाही तर काही नाही. वर्धेला आलो मी, बहुत दिवसानं वर्धेला आलो. सो इथलं डेस्टिनेशन असेल गॉडकडे, तर इथलं डेस्टिनेशन तरीच आहे, काही नव्हतं. बघू दिवसभर का होते, कारण कालचा दिवस तर असा गेला फुल रिग्रेटफुली. कारण मी वेगळ्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो, म्हणजे सेवाग्राम. सो मला जायचं होतं नागरी, वर्रा जायचं होतं, वर्रा पकडा. तर तेवढ्याच गाडी थांबते, पण मी वेगळ्याच गाडीत बसल्यावर, म्हणजे ही एक्सप्रेस होती ना, ती पॅसेंजर होती. तर मी एक्सप्रेसमध्ये बसलो आणि ती गाडी तिथे थांबली नाही समजलं यार मला, काय करू मी. पहिल्यांदा रेल्वेमध्ये बसलो, झालं काहीतरी गलती. एवढी लाईफ मला ब्लॉगिंग करायची आहे, इकडे तिकडे घुमायचं आहे ना, मी पहिल्यांदाच असं केलो. सो कोई ना, सॉरी फॉर ऑल ना, बाय. कनेक्ट राहा दिवसभर. तो पब्लिक मी निघालं तर आज सही ट्रेनमध्ये बसलो. सो बघू का होते. तर आजचा दिवस कंटिन्यू करा. आज सकाळचे 6:30 वाजले आणि मी सकाळपासून इथेच होतो, म्हणजे काकांनी सोडून दिलं, मग आलो. मग आता बिलकुल चाललो आता रेल्वेनं. तो गाईज आणि वहिलांना. सो गाईज निघालो मी इथून. आणखी बघू का होते दिवसभर. मी रेल्वेचा प्रवास करत आहो. आणखी मामाचा फोन आलता, भाई तू यहाँ पे आहे म्हणे. मी म्हटलं हो ठीक आहे. मामीचा फोन आलता, तू इथं आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे, म्हणून मी पोचल्यावर सांगेन म्हटलं. सो बघू गाईज, बाय. जीवनात पहिल्यांदा असा रेल्वेचा प्रवास करत आहो ना, काल गलती झाली. येनोर नागरीसो है. आता कॉल या रेल्वेने आलो तो भी. बहुत थंड आहे भाई, बहुत थंड आहे. पोचलो आता. कॉल करतो मी, वेट करतो, सगळ्यांना कॉल करतो का पोचलो. कालची डेस्टिनी वर्धा होती. मला इथं यायचं होतं, मी वर्धेला पोचून गेलो. वर्धा दॅट मीन्स सेवाग्रामला. चला बघू का होते. तर तो बसू आपण, वेट करू. आणखी निघली आहे रेल्वे, वेट करू आपण. याची आहे बिलकुल. मी नागरीला आता हात दाखव. कशासाठी? उन्हात बसून काय करते? वा कांदे. शाळेत काऊन नाही जात रे तू? सरच नाही येत का शाळेत? सो गाईज नागरीला आहो मी. नागरीला मस्त शेती आहे गव्हाची. इकडे फुलगोबी बी आहे. कुठे चाललो आपण? काहीतरी घ्यायला चाललो आम्ही. तुम्हाला नाही दाखवत का घेता म्हणून. सरळ इकडून. सो नागरीचे रस्ते मला नाही माहीत. मी गाडी चालवता होता, आता चालवता कसा तरी. दुकान आहे या मंदिरासमोर. सो काहीतरी सामान घेऊ न जाऊ आपण. सो आपला गोकुळ मला गाव घुमवणार आहे. ठीक आहे ना गोकुळ? गंमत करतो. एवढ्या दूर आणला मला, मीच घराबाहेर निघत नाही. दिदीला शाळेत पोचवायला जाऊ नंतर.
कंटिन्यू करा तुम्ही, दिवसभर काहीतरी करू आपण. चल जाऊ, चला येतो. किचन माझं पिल्लू आहे माझ्यासोबत, म्हणजे बे 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 बे. तुझ्या आजीची टंग घे 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 घे. ऊन येत आहे का, ऊन येत आहे का? हां, आम्ही स्लॅबवर आहो. आम्ही दोघे भाऊ भाऊ नाही का, घुमत आहोत थोडंसं. दोस्त आहे मेरा, दोस्त आहे, भाई आहे मेरा. तुझ्या आजीची टांग, याच्या आजीची टांग. याला धरून मी बसलो आहो. यानं नाही का नवीन पतंग आणली आत्ता. हिची झाली तयारी. तयारी झाली ना तुझी? शाळेत जाते का आता? काहून नाही? मग जाते. तयारी करून शाळेत नाही जात म्हणते. असं का? टाइम आहे हे का वे? हा कोण वे? तुमचा दादू. सो इले सोडायला चाललो आम्ही. पकड आता. सो आम्ही चाललो कुठं तरी, इले सोडायला चाललो या मटक दिवाणीले. चला जाऊ. सो तिला चालला सोडायला शाळेत. मी आता वेट करत आहो इथे. सो शाळेच्या ग्राउंडवर आहो मी. नागरीची शाळा आहे. सावलीत उभे राहू. बिलकुल इथं सावली आहे. सावलीत उभे राहू आपण. येईल गोप्या. गोप्या आल्यावर चालले जाऊ आपण. आला सोडून जाऊ आता. चला जाऊ आता. का म्हणता पोट्टे मित्र नाही का तुझ्या? सो आय एम हिअर इन ॲम्ब्युलन्स नाही, हॉस्पिटलला आहो मी. गोप्या हॉस्पिटल आहे नागरीचं छोटंसं. सो इथं आलो. मग जाऊ घरी थोड्या वेळानं. चला हाय सरू. चला जाऊ आपण. बस छान. चला जाऊ. सरूची सुट्टी झाली ना, जाऊ आपण आता. इकडं बी गोबीच गोबी आहे. कॉलीफ्लॉवर गोब्या लागून बी आहे. सो कनेक्ट करा तुम्ही. सूर्यास्त पाहू शकता. सूर्यास्त म्हणजे सूर्य मिटत आहे. चला बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण. सो चंद्र निघला आहे. मी कसा दिसतंय का? मी दिसतच असेल छान. सो आय होप तुम्हाला आजचा पण ब्लॉग आवडला असेल. खूप अंधार झाला. 8:30-9 वाजत आहे. माझं जेवण खावण झालं. उपवास होता आज, तर जेवण खावण झालं. फटे अंधार आहे गाईज. सो बाय. मी मित्रमैत्रिणींचा फोन आला, त्यांना अटेंड वगैरे केलं. आता बस शूट करतो लास्ट एंड क्लिप माझी. तुम्ही छान मुतून झोपा न. चला बाय गाईज. होप करतो तुम्हाला आजचा पण ब्लॉग आवडला असेल. रेल्वेची थोडीशी कथा न काही न कालचा ब्लॉग कसा झाला तुम्ही सांगाल. थोडं आजचा पण ब्लॉग सांगाल कसा झाला कसा नाही. मी अर्धवट ब्लॉग शूट केलो असेल, पण चला भेटू. आज कथा झाली म्हणजे कालचा ब्लॉग मी आज अपलोड करत होतो, तर बहुत GB गेला माझा डाटा. कसं अपलोड केलं माझं मला माहीत आहे, कारण या गावात 5G नेटवर्क नाही आहे. 5G नेटवर्क असता तर मी 2-4 तासात हळूहळू तरी झाला असता, पण माझा नेट तेवढा खतम नाही झाला असता. सो कोई गल नाही. बाय. सपोर्ट करून द्याल. बाय 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 बाय.